पहा, लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शियावरचे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, वेगवेगळ्या ॲक्सेसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसे काढायचे, बरोबर आहे. बॉडीचे जर कॉम्बिनेशन असतील तर त्या कॉम्बिनेशनचा, मी बोलत आहे तुमचं लक्ष पूर्ण पाहिजे, तर त्या कॉम्बिनेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा हे कालपर्यंत आपण डिस्कस केलं. तुम्हाला 4-5 दिवसा अगोदर एक DPP देऊन ठेवलेला होता. तुम्ही दोघं जण उठा, ते मला नाव आठवत नाही, तर तुम्ही उठा आणि मागे जाऊन बसा किंवा समोर बसा. हा, त्याच्या समोर, तुझ्या समोर. हा, तुम्ही दोघं जण. हा, तू पण. हा, येस, जा, अगदी मागे जाऊन बसा. तू पण जा बेटा, एकदम मागे जाऊन दूर दूर बसा एकमेकांपासून आणि लक्ष द्या मी काय शिकवताय त्याच्याकडे. इकडे या साईड बसा, या साईडला आहे. कुणा जवळ नाही बसायचं, या साईडला, समजते. हे बिलकुल इकडे टोकावर येऊन जा. हा, मस्त रिलॅक्स बस आणि लक्ष देण्याचा प्रयत्न कर. DPP तुम्ही सोडवला असेल, आय होप. आणि ज्या डिफिकल्टीज असतील तेवढ्याच फक्त तुम्हाला विचारायचे. पहिल्या 5 क्वेश्चन्स मध्ये सांगा कोणाला काही प्रॉब्लेम्स. सेकंड, ओके. पहा, क्वेश्चन नंबर 2, लक्ष द्या सर्वांनी इकडे. क्वेश्चन नंबर 2 काय पहा. काय म्हटलेलं आहे, सॉलिड स्पियर अँड हॉलो स्पियर ऑफ सेम मटेरियल. बघा, प्रत्येक वर्डचं ना बरोबर मिनिंग काढता आलं पाहिजे. एक आहे सॉलिड स्पियर, भरीव आहे, दुसरा हॉलो आहे. दोघांचं मटेरियल सेम आहे. मटेरियल सेम आहे याचा अर्थ डेन्सिटी सेम आहे. जर केटीजी मध्ये रेडिएशन मध्ये मटेरियल सेम म्हटलं असतं ना, तर स्पेसिफिक हीट सेम आणि डेन्सिटी सेम दोघांचं काम पडलं असतं. इथे स्पेसिफिक हीटचं काम नाही पडत. मटेरियल सेम आहे, बरोबर आहे. मटेरियल सेम जर असलं तर माहितीये काय काय सेम असते, डेन्सिटी सेम असते, बरोबर आहे. रेजिस्टिव्हिटी, त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतात, तो सेम असतो, बरोबर. स्पेसिफिक हीट सेम असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम असते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे डेन्सिटी झालं है ना. तर सेम मटेरियलचं मिनिंग तुम्हाला समजलं पाहिजे. अँड ऑफ सेम साईज, म्हणजे एक हॉलो स्पियर आहे आणि दुसरा सॉलिड स्पियर. हा भरीव आहे, बरोबर आहे, दुसरा हॉलो आहे. पण भरीव आणि हॉलो यांची साईज कशी आहे, सेम आहे. मटेरियल कसं आहे, सेम आहे, बरोबर आहे. तर मला तुम्ही सांगा, असं पॉसिबल आहे का की एक सॉलिड स्पियर आहे, पूर्ण भरीव आहे, दुसरा हॉलो आहे, बरोबर आहे, आणि ते एकाच मटेरियलचे बनलेले आहेत, बरोबर आहे, आणि त्यांची साईज सेम आहे. असं पॉसिबल आहे का? बघा, आपली क्वेश्चन कशी असो, आपल्याला ना डिस्कशन करून आपली थिंकिंग ॲबिलिटी वाढवायची. कधी क्वेश्चन करेक्ट असेल, कधी क्वेश्चन रॉंग असेल, असू द्या. बरं, मला सांगा, एकाच मटेरियलचे 2 स्पियर बनवायला सांगितले, तुम्हाला म्हटलं की काय म्हणू आपण, की तुमच्याकडे ना तुम्ही पोळ्या करून राहिले, उंडा तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. असं समजा, इमॅजिन करा की त्याचं वाटेल तसा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवता येतो. तुम्हाला म्हटलं एक भरीव बनवा तेवढ्याच साईजचा, एक हॉलो बनवा तेवढ्याच साईजचा, मटेरियल सेम आहे, बरोबर आहे. तर पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, पण विथ डिफरंट मासेस. जो भरीव बनवला त्याचा मास जास्त असेल आणि जो हॉलो बनवला त्याचा मास कधी पॉसिबल नाही. जर दोघांचा मास सेम जर म्हटलं असेल तर पॉसिबल नाही. काही काही क्वेश्चन मध्ये ना चुकून झालेलं असते. 2 स्पियर आहेत एकाच मटेरियलच्या, एक सॉलिड आहे, दुसरा हॉलो आहे, दोघांचे मासेस सेम आहेत, बरोबर. मासेस सेम असणं काही पॉसिबल नाही आहे, बरोबर आहे. मासेस सेम जर असतील ना, तर समजायचं की एक जो भरीव आहे तो हलक्या मटेरियलचा बनलेला आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे, आणि जो हॉलो आहे तो भारी मटेरियलचा बनलेला आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे, तरच ते पॉसिबल आहे विथ सेम मासेस. म्हणजे मासेस जर सेम असतील तर डेन्सिटी सेम नसेल, आणि डेन्सिटी जर सेम असेल तर मासेस सेम नसतील. सहज तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून सांगितलं, ओके. आणि कॅन बी डिस्टिंग्विश विदाउट वेईंग, आणि तुम्हाला विदाउट वेईंग तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं. मला वाटतं हे तर आपण बोललो होतो, दोघांनाही फिरवायचं, बरोबर आहे. जो जास्त काळपर्यंत फिरत राहिला, जास्त वेळपर्यंत फिरत राहिला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा जास्त असतो, भरीव की हॉलो? हॉलो जो आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तुम्हाला सारख्या एफर्ट्सनी त्यांना फिरवा टेबलवर,
जो जास्त वेळपर्यंत फिरत राहिला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला त्यांना सारखा वेग, ज्याला फिरवायला जास्त एफर्ट्स लागले त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, किंवा तो जास्त वेळपर्यंत फिरत राहिला सारख्या एफर्ट्स नंतर त्याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. बरोबर आहे. आणि जास्त कोणाचा असतो? हॉलोचा. मग जास्त वेळपर्यंत फिरत राहील तो असेल हॉलो, कमी वेळपर्यंत फिरेल लवकर थांबेल तो असेल सॉलिड. ओके, समजलं का? समजा दोन्ही फिरत आहेत, तुम्हाला म्हटलं त्यांना थांबवा, जो सहज थांबला तो सॉलिड, कारण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे म्हणून सहज थांबला. जो जास्त एफर्ट्स लावावे लागले त्याला थांबवण्यासाठी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, तो असेल हॉलो. असं वेगवेगळ्या तऱ्हेने यावर आपल्याला विचार करता येईल. तर बाय डिटरमाइनिंग देअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर कोएक्सियल ऍक्सिस. बरोबर आहे. तर अबाउट देअर कोएक्सियल ऍक्सिस, ओके ऍक्सिस म्हणू आपण. बाय रोलिंग देम सायमल्टेनियसली ऑन ए इन्क्लाइन प्लेन. बघा इन्क्लाइन प्लेनवरून सोडून दिलं याला, इकडे बघा इन्क्लाइन प्लेनवरून सोडून दिलं. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तो स्वतः मधला चेंज पटकन करेल आणि तो लवकर पोहोचेल. जो लवकर पोहोचला त्यांनी स्वतःच्या मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज कमी केला. अपोज कमी करण्याची टेंडन्सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. जो लवकर पोहोचला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, जो लेट पोहोचला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. बरोबर आहे. जो लवकर पोहोचला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे तो सॉलिड स्पियर. समजलं ना? मग त्यांना काय करू शकता तुम्ही? इन्क्लाइन्ड प्लेनवरून सोडून द्यायचं. जो लवकर पोहोचेल, ज्याचा टाइम ऑफ जर्नी कमी असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. टाइम ऑफ जर्नी कमी, मोमेंट ऑफ, बघा तुम्हाला त्याच्या मागचं बेसिक समजत आहे की नाही ते समजून घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया ही एक अशी टेंडन्सी आहे जी मोशन मध्ये लक्ष दे बेटा, इकडे लक्ष. तर मग काय माझं इतकं बोलणं बडबड, मी तुम्हाला फक्त सांगेल की जो लवकर पोहोचला, ऐका बरोबर, जो लवकर पोहोचला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. तुम्ही लक्षात ठेवाल तर मग काही लॉजिकच नाही त्याच्या मागे. तिथं स्टोरी सांगितल्या सारखंच झालं. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करते? मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करते. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तो मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज जास्त करेल. अपोज जास्त करेल म्हणजे त्याची मोशन सहज चेंज होणार नाही. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तो मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला कमी अपोज करेल म्हणजे त्याची मोशन पटकन बदलेल. मग जो भरकन आला त्याने मोशनला अपोज कमी केला. ज्याने मोशनला अपोज कमी केला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. आणि कमी कोणाचा असतो? सॉलिडचा. म्हणून जो लवकर पोहोचेल तो कोण झाला? सॉलिड. म्हणून हे या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही आहे. जो लवकर पोहोचेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे असंच काही नाही आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? ती मोशनला अपोज करण्याची टेंडन्सी आहे. जो पटकन पोहोचला त्यांनी अपोज कमी केला, त्याची मोशन पटकन बदलली ना, म्हणून तो पटकन खाली आला, लवकर खाली आला. म्हणजे त्यांनी मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज कमी केला. बरोबर आहे. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तो सॉलिड असेल. म्हणजे जो लवकर पोहोचेल तो कोण असेल? सॉलिड असेल. आणि जो भरीव आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. तो मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला जास्त अपोज करेल. मोशन मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करेल म्हणून त्याचे मोशन पटकन चेंज होणार नाही. हळूहळू एकदा त्याला मोशन मिळाली की मग मात्र तो कायम ठेवायचा प्रयत्न करेल. म्हणजे जो लेट पोहोचेल तो जास्त मोमेंट ऑफ इनर्शियावाला. जो जास्त मोमेंट ऑफ इनर्शियावाला म्हणजे कोण असेल? हॉलो असेल. समजलं का? असं याच्या मागचं लॉजिक क्लिअर पाहिजे. पॉइंट क्लिअर झाला? म्हणून तुम्हाला या मेथडनी ओळखता येणार. बाय रोलिंग देम ऑन इन्क्लाइन्ड प्लेन सायमल्टेनियसली, बाय रोटेटिंग देम अबाउट कॉमन ऍक्सिस ऑफ रोटेशन. रोटेटही करू शकता तुम्ही, पण तुम्हाला काय करावं लागेल? त्यावेळेस ऑब्झर्व करावं लागेल. बरोबर आहे. ऑब्झर्व करावं लागेल की कोण जास्त वेळपर्यंत फिरत आहे. हे होऊ शकते पण पुढचं काही सांगितलं नाही. बाय अप्लाइंग इक्वल टॉर्क ऑन देम. तर इक्वल टॉर्कही तुम्ही अप्लाय करू शकता बाय डिटरमाइनिंग देअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर कोएक्सियल ऍक्सिस. तर आता इथे प्रॉब्लेम असा झाला की अप्लाइंग इक्वल टॉर्क ऑन देम, टॉर्क अप्लाय केला आणि पुढे जे आहे ते सांगितलं नाही. बरोबर आहे. तर इक्वल टॉर्क अप्लाय करायचं आणि पाहायचं कोण जास्त वेळपर्यंत फिरत राहते. म्हणजे यांनी पण काढता येऊ शकते. बाय रोटेटिंग देम अबाउट कॉमन ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे टॉर्क अप्लाय केला आणि त्याला रोटेट केलं, सारखंच आहे. बरोबर आहे. बाय रोलिंग देम, रोलिंग वरून आपल्याला क्लिअर समजते की कोण लवकर पोहोचेल कोण उशिरा पोहोचेल. इथे बाकी कंडिशन काही दिलेले नाहीत. बाय डिटरमाइनिंग देअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ऍक्सिस, डिटरमाइनिंग मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तो, म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का तुम्हाला? की हे सगळे आयडियाज आहेत. बरोबर आहे. पण या सगळ्या आयडियाज मधून तुम्ही काय डिटरमाइन करून राहिले? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याचा जास्त तो हॉलो असेल, ज्याचा कमी तो सॉलिड असेल. म्हणजे ह्या सगळ्यांचा उद्देश काय आहे?
मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करणे. आन्सर काय दिलेला आहे? बी आहे. तर बी हे वापरलं, प्रॅक्टिकली बी वापरावं लागेल, पण बी वापरणे म्हणजे त्याला काय करणे, रोटेटच करणे झालं एक प्रकारचं. डिस्टिंग्विश करायचं आपल्याला. विदाउट वेईंग, बरोबर आहे. मेथड हीच आहे. आपल्याला विचार केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसं डिटरमाइन करणार? डिस्टिंग्विश करायचं आहे ना. हे म्हटलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं डिटरमाइन करणार, कोणाचं जास्त. डिटरमाइन करणे म्हणजे कॅल्क्युलेट करणे, हे नाही कॅल्क्युलेट करता येणार आपल्याला, असं करावं लागेल आपल्याला, नाही का? समजून राहिलं का तुम्हाला? यावरून आपण ओळखू शकलो कोणाचं जास्त आणि कोणाचं कमी. डिटरमाइन नाही केलं आपण काय केलं, फक्त डिस्टिंग्विश केला. त्यामुळे मोर करेक्ट आन्सर बीच येणार. समजून राहिलं का तुम्हाला? ऑप्शन सर्व जवळपास सारखे आहेत, बरोबर आहे. आणि ह्याचाही उद्देश शेवटी हाच होऊन राहिला. पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन नाही करताय. डिटरमाइन म्हणजे किती आहे, 5 आहे, 10 आहे, 20 आहे, 25 आहे, बरोबर. आपल्याला फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया कम्पेअर करता येतो, जास्त आहे की कमी आहे. तर बाय डिटरमाइनिंगच्या ऐवजी कम्पेअरिंग जर म्हटलं असतं ते आणखी क्लोज टू आन्सर झालं असतं ते, बरोबर आहे. म्हणून इथे एकच मेथड आपल्याकडे आहे, ती कोणती? रोलिंग, बरोबर आहे. रोलिंग करूनही काय करावं लागेल, टाइम ऑब्झर्व करावं लागेल कोण पुढे जाते. आणि याच्यामध्ये पुढचं काही दिलेलं नाही आहे. रोटेटिंग करूनही तुम्ही टाइम ऑब्झर्व कराल, कोण मोशन मध्ये जास्त वेळपर्यंत राहतो. बाय अप्लाइंग इक्वल टॉर्क करूनही तुम्ही टाइमच ऑब्झर्व कराल, बरोबर आहे. आपण इथे कंडिशन काही दिलेलं नाही, त्यामुळे आन्सर बी मोर करेक्ट जे आहे ते बीच आहे. तुम्हाला म्हटलं ओळखा, तुम्ही असं करा, ठीक आहे. समजून राहिलं का तुम्हाला? त्यातले बाकी आन्सर, बाकी क्वेश्चन जे ऑप्शन आहे त्यांना आन्सर मध्ये कन्व्हर्ट करता येऊ शकते. सारखा टॉर्क अप्लाय केला आणि पाहिलं कोण जास्त वेळपर्यंत मोशन मध्ये आहे. जो जास्त वेळपर्यंत मोशन आहे मध्ये आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. रोटेटिंग देम अबाउट कॉमन ऍक्सिस, दोघांनाही कॉमन ऍक्सिसच्या अबाउट फिरवलं, बरोबर आहे. एकाच ऍक्सिसच्या अबाउट फिरवलं, अबाउट देअर डायमीटर, परत पाहिलं की कोण जास्त वेळपर्यंत फिरत. पण इथे कंडिशन नाही दिलेली आहे. बाय अप्लाइंग टॉर्क, इथे कंडिशन तरी आहे. रोटेट केलं, एकाला हळू रोटेट केलं आणि एकाला जास्त वेगाने रोटेट केलं, मग हे करेक्ट आन्सर नाही देणार. समजून राहिलं का तुम्हाला? रोटेट करताना दोघांवर टॉर्क कसा अप्लाय करायचा आहे, सारखा. पण इथे कंडिशन काहीच नाही सांगितली, फक्त रोटेट करून टाका. एकाला हळू रोटेट केलं, दुसऱ्याला वेगाने रोटेट केलं, थोडं ओळखता येणार. समजून विचार करता येऊन राहिला का तुम्हाला? बरोबर आहे. आणि हे तर आपल्याला करायचं म्हणजे डिटरमाइन म्हटलं, डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला त्यांना तर वेटिंग नाही करायला सांगितलं, विदाउट वेईंग म्हटलं. मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करायचा काही प्रश्न नाही, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याकडे एकच ऑप्शन उरते, दॅट इज बी. बी वरून आपल्याला क्लिअर समजते, जो पटकन पोहोचेल. इन्क्लाइन प्लेनवरून जो पटकन पोहोचेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, आणि जो लेट पोहोचेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. इथे असे विचारतात पहा. आता हा आलाच क्वेश्चन. तर आपल्याकडे एक आहे रिंग, बरोबर आहे, दुसरा आहे डिस्क, तिसरा आहे सॉलिड स्पियर, आणि चौथा आहे हॉलो स्पियर. हे चारही इन्क्लाइन प्लेनवरून ऍट ए टाइम सोडून दिले. इन्क्लाइन प्लेनवरून ऍट ए टाइम सोडून दिले. पहिलं कोण पोहोचेल, नंतर कोण पोहोचेल, नंतर कोण पोहोचेल. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात कमी, पण हे जे आहेत ना त्यांचं मास आणि आर सेम असेल, एम आणि आर. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात कमी तो पहिले पोहोचेल, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त तो लेट पोहोचेल. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 mr². फक्त इथे लक्ष द्यायचं, mr². डिस्कचा हाफ mr², बरोबर. सॉलिड स्पिअरचा 2/5 mr², आणि हॉलो स्पिअरचा 2/3 mr². ओके. आता mr² तर कायमच आहे ना, कॉमनच आहे. फक्त लक्षात काय की इथे किती आहे 1, इथे किती आहे 0.5, इथे किती आहे 2/5 म्हणजे 0.4, आणि इथे 2/3 म्हणजे 0.6 आहे ना पुढे इथे. मग कोण लवकर पोहोचेल? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात कमी. मग सर्वात कमी कोणाचा आहे? सॉलिड स्पिअरचा. हा पहिले पोहोचेल, त्याच्यानंतर सॉलिड स्पिअर. ओके, पहिले हा पोहोचेल 1 नंबर, त्याच्यानंतर डिस्क पोहोचेल 2 नंबरला, त्याच्यानंतर हॉलो स्पिअर पोहोचेल 3 नंबरला, सर्वात लेट कोण पोहोचेल? हा, रिंग पोहोचेल. समजलं का? तर चारही ऑब्जेक्ट सोडून दिले, हॅव्हिंग सेम मास अँड सेम रेडियस, आणि अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर जर्नी किंवा दे रीच द बॉटम ऑफ द प्लेन. समजलं? थोडक्यात हेच की ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तो मोशनला कमी अपोज करेल, त्याचे मोशन पटकन वाढेल आणि तो लवकर पोहोचेल. ठीक आहे, जमेल हो की नाही? हा, चला पुढे विचारा. चांगला क्वेश्चन होता, डिस्कशनचा विचार केला तर. 5 पर्यंत आहे काही प्रॉब्लेम?
10 पर्यंत 6. ओके, पहा क्वेश्चन नंबर 6, बोर्डवर लक्ष द्या. पहा इकडे क्वेश्चन नंबर 6. ज्यांना मागे बसवलं त्यांनी थोडं रिलॅक्स माइंड आज लक्ष देऊन पहा. चला पहा क्वेश्चन नंबर 6, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी. लक्ष द्या इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. रेडियस ऑफ गायरेशन म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे की एखाद्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 m/r². फक्त तुम्हाला आयला काय लिहायचं असते, m/k². आणि केला काय म्हणतात, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन काढताना निश्चिंत राहायचं, मोमेंट ऑफ इनर्शियाचाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त आयला m/k² लिहायचं आणि के काढायचं, m तो होतो कॅन्सल. रेडियस ऑफ गायरेशन काढता येईल. समजलं ना. म्हणजे ज्यावेळेस आपण क्वेश्चन वाचतो ना, पहिल्यांदा वाचल्याबरोबर डोक्यातनं विचार सुरू व्हायला पाहिजे. समजून राहिलं का. रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं की रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय, अंडररूट मध्ये वगैरे वगैरे त्यात नाही जायचं. रेडियस ऑफ गायरेशन काढताना I = m/k². जो ही आयचा फॉर्म्युला आहे त्या आयला m/k² लिहायचं, m कॅन्सल करायचं आणि त्यावरून के काढायचं. तुम्हाला प्रत्येक बॉडीचा कोणत्याही ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता, सॉरी रेडियस ऑफ गायरेशन काढता येईल. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट एन ऍक्सिस ॲट अ डिस्टन्स. हा थोडा वेगळाच प्रॉब्लेम आहे. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी केअरफुली ऐका. अबाउट एन ऍक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 cm फ्रॉम द सेंटर ऑफ मास इज 10 cm. मला सांगा 6 cm काय आहे आणि 10 cm काय आहे. हे प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही एक मिनिट जोपर्यंत तुम्ही क्लिअर डायग्राम काढत नाही हे प्रॉब्लेम क्लिअरच होत नाही. तुम्ही कसंही फॉर्म्युला वापरून केलं असेल तो भाग वेगळा. पहा इकडे लक्ष तर द्या. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट एन ऍक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 cm फ्रॉम सेंटर ऑफ मास. ऍक्सिस कुठं आहे, 6 cm फ्रॉम सेंटर ऑफ मास. पहा मी काय करतो, ही एक बॉडी आहे. समजा ह्या बॉडीचा हा झाला सेंटर ऑफ मास. तो सेंटरला असतो पण मी बाजूला दाखवला मुद्दाम डायग्राम सोयीची व्हावा म्हणून. हा काय झाला बॉडीचा सेंटर ऑफ मास. आणि जो ऍक्सिस आहे तो या सेंटर ऑफ मास पासून किती अंतरावर आहे, 6 cm फ्रॉम सेंटर ऑफ मास. इथे आहे ना. आणि या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे तुम्हाला के = किती, 10 cm. म्हणून रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, 10 cm. पण ज्या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन आहे तो ऍक्सिस सेंटर ऑफ मास पासून किती अंतरावर आहे, 6 cm. समजलं का. इथे काय आहे, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास पासून किती अंतरावर ऍक्सिस आहे, 6 cm. आणि त्या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, 10 cm. या पॉइंटला जर ओ म्हटलं तुम्ही याला काय म्हणू शकता, क्यू. आणि इथे जर सी आहे तर इथल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणू शकता, IC. आणि इथल्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणू शकता तुम्ही, IO. आणि इथला जो रेडियस ऑफ गायरेशन आहे त्याला तुम्ही के म्हणा किंवा KO म्हणा, त्यांनी काही फरक नाही पडत. आणि हे किती दिलेलं आहे तुम्हाला, 10 cm. बस जर तुम्हाला ही डायग्राम समजली असेल तर आता प्रॉब्लेम बिलकुल समजते. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, कसं आलं काय आलं डोके खराब करायची गरज. समजलं का. तर काय विचारलं पुढे, देन इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. याच ऍक्सिसच्या अबाउट काय विचारलं, रेडियस ऑफ. बघा इट्स रेडियस ऑफ गायरेशन, बॉडीची रेडियस ऑफ गायरेशन अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे हाच आहे ना तो ऍक्सिस. या ऍक्सिसच्या अबाउट या बॉडीची काय काढायची आहे, रेडियस ऑफ गायरेशन. आणि मग हा सी मधून पास झाला तर इथली रेडियस ऑफ गायरेशन KC. समजलं. आणि इथली रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, KO, जे तुम्हाला दिलेले आहे किती, 10 cm. समजलं का. एक ऍक्सिस कुठून पास झाला, सेंटर ऑफ मास मधून. दुसरा ऍक्सिस सेंटर ऑफ मास पासून 6 cm वरून पास झाला. जो ऍक्सिस 6 cm वरून पास झाला तो O पॉइंट मधून पास झाला. तिथली रेडियस ऑफ गायरेशन KO 10 cm. तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया IO. बरोबर आहे. आणि हा जो ऍक्सिस पास झाला सेंटर ऑफ मास मधून, तिथली रेडियस ऑफ गायरेशन KC, जे तुम्हाला काढायची आहे. कोणतं थेरम वापराल, पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम असते IO = IC + MH². मला सांगा दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर H किती आहे, 6 cm. आता प्रत्येक आयला लिहिता येते MK². सो IO कॅन बी रिटन ॲज MKO². IC कॅन बी रिटन ॲज MKC² प्लस M × H². MM होणार कॅन्सल. हा M कॉमन काढला आणि कॉमन काढलेला M हा M कॅन्सल. आपल्याला काय काढायचं आहे, KC. मग काय लिहिता येणार, KO² = KC² प्लस S². आता KC काढायचं आहे. सो KC² = KO² - H². मला वाटतं पुढे तर करता येईल तुम्हाला. हे
याला कसं कराल, केओ किती आहे 10, हे झालं 10 स्क्वेअर मायनस एच किती आहे 6 स्क्वेअर. याला काय लिहायचं ए मायनस बी प्लस बी. त्याला असं नका करू 10 स्क्वेअर 100 आणि 6 स्क्वेअर 36 असं न लिहिता काय करा, ए प्लस बी ए मायनस बी. मग हा झाला ए हा झाला बी. ए प्लस बी केले तर काय झाले के सी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी केले तर 16 आणि ए मायनस बी केले तर 4. आणि आता काढायचं रूट. 16चं रूट काय येणार 4 आणि 4चं रूट काय येणार 2. म्हणून आन्सर काय येणार 8 सेंटीमीटर. तो आन्सर शुड बी 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर बरोबर आहे ना. 8 सेंटीमीटर आन्सर. कसं केलं समजलं का. आणि हे प्रॉब्लेम बोर्ड एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेला आहे. बोर्ड एक्झाम मध्ये, मल्टिपल चॉईस मध्ये नाही, थेरॉटिकल क्वेश्चन्स मध्ये. समजलं. तर इथे ही जी डायग्राम आहे ही महत्वाची आहे. याला मी सेव्ह करून ठेवतो. ठीक आहे. चांगला क्वेश्चन होता. सीईटी मध्ये खूप वेळा विचारलेला आहे, बऱ्याच एंट्रन्स मध्ये आहे, बोर्ड मध्ये विचारलेला आहे, बोर्ड मधल्या मल्टिपल चॉईस मध्ये विचारलेला आहे, बोर्ड मधल्या डिस्क्रिप्शन मध्ये विचारलेला आहे. व्हॅल्यूज बदलून. चला करायचं क्लीन. करायचं का. जिथून ऍक्सिस पास झाला सी मधून तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सी, तिथली रेडियस ऑफ गायरेशन. दुसरा पॉइंट ओ, तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ, तिथली रेडियस ऑफ गायरेशन केओ. केओ दिलेला आहे बरोबर आहे 10 सेंटीमीटर. दोन ऍक्सिस मधलं अंतर याचे दिलेलं आहे. आणि थेरम काय आहे, आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम ए स्क्वेअर. आय ओ ला काय लिहायचं एम के ओ स्क्वेअर, आय सी ला काय लिहायचं एम के सी स्क्वेअर. एम होणार कॅन्सल. सो के सी स्क्वेअर इक्वल टू के ओ स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. याला लिहायचं ए मायनस बी ए प्लस बी. असं लिहिणे उलट सोपं होते बरोबर आहे. नाही तर 64 राहिले असते, 64चं रूट 8 तेही झालं असतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो के सी स्क्वेअर बरोबर काय झाला 60 बरोबर आहे ना 64 आणि किंवा मग त्याचं रूट मी वेगवेगळ्या नंबरचं काढलं, 16चं काढलं, 4चं काढलं आणि के सी इक्वल टू 8 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी अपॉन एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास इज 8 सेंटीमीटर. चला पुढे सांगा. यस. प्रॉब्लेम विचारायला काय हेजिटेट करता. कोणतं 7. ओके. क्वेश्चन नंबर 7. रिंग, सॉलिड स्पियर अँड डिस्क आर रोलिंग डाऊन फ्रॉम. कोणकोणते ऑब्जेक्ट आहेत. पहिलं कोणतं आहे रिंग, नंतर काय आहे सॉलिड स्पियर, नंतर काय आहे डिस्क. तीनच आहेत. रोलिंग डाऊन फ्रॉम टॉप ऑफ द सेम हाईट, देन सिक्वेन्स टू रीच द सर्फेसिस. आताच तर बोललो आपण. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तो पहिले, त्याचा थोडासा जास्त तो आणखी नंतर, ज्याचा सर्वात जास्त तो शेवटी. फक्त इथे काय करायचं माहितीये का, म्हणून आठवायचं रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा एम आर स्क्वेअर बरोबर आहे. नंतर सॉलिड स्पिअरचा 2/5 2/5 ला लिहायचं 0.4 एम आर स्क्वेअर आणि डिस्कचा 1/2 ला लिहायचं 0.5 एम आर स्क्वेअर असं लिहायचं, जेणेकरून क्लिअरली लक्षात येणार कोणाचं जास्त आणि कोणाचं कमी. कारण की इथे कम्पेअर करायचे आहे. मग कोणाचा सर्वात कमी सॉलिड स्पिअरचा तो पहिले पोहोचेल, त्यानंतर डिस्क पोहोचेल आणि सर्वात शेवटी रिंग पोहोचेल. समजलं. चला पुढे 10 पर्यंत सांगा. 10 त्याच्या अगोदर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. ओके. पहा क्वेश्चन नंबर 10. पहा लक्ष द्या इकडे बोर्डवर लक्ष द्या. तुम्ही लॉजिक वापरायचा प्रयत्न करा. त्याला तुम्हाला इमॅजिन केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आकड्यांमध्ये फॉर्म्युल्यांमध्ये नका खेळू. तुम्ही काय करा, ती जी सिच्युएशन दिलेली आहे त्याला तुम्ही डोळ्यासमोर, हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष, इकडे मी इकडे आहे, हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष द्या. त्याला आवाज दे इंगडे. हा आहे का लक्ष माझ्याकडे. तर पहा. ओके. पहा हुप ऑफ मास एम. हुप म्हणजे लूप माहिती आहे तुम्हाला है ना. लूप म्हणजे एक प्रकारची रिंग, त्यालाच हुप सुद्धा म्हणता येते. सो हुप ऑफ मास एम अँड रेडियस आर इज सस्पेंडेड टू ए पेग. म्हणजे खिडा आहे किंवा एक रॉड आहे, त्याला ती सस्पेंड केली इन ए वॉल. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द पेग इज. पहा एकदम सिंपल आहे. पहा हुप म्हणजे एक प्रकारची रिंग आहे, ताराची बनवलेली रिंग आहे. इकडे बोर्डवर पहा. नंतर भिंतीला एक खिडा लावलेला आहे, त्या खिड्याला ही सस्पेंड केली आणि ही हलून राहिली. मला सांगा हा मग ही जर अशी हलत असेल तर हा खिडा काय झाला
ऍक्सिस झाला ना. मग खिळा जर ऍक्सिस असेल तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती असतो, इथे mr². इथे जर mr² तर इथे किती, टॉईस mr². हेच मी असं सांगितलं होतं तुम्हाला. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया mr², इथे किती, टॉईस mr². हिचं डायग्राम अशी केली, ती जी रिंग आहे अशी लटकवली खिळ्याला, बरोबर आहे. खिळा काय झाला, ऍक्सिस. इथे जर mr² असेल तर इथे टॉईस mr². सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द हुप अबाउट द पेग इज टॉईस mr². कोणाकोणाला समजलं होतं, समजणं खूप. काय कठीण होतं याच्यामध्ये, म्हणून माहिती तुमचे जर लहान भाऊ बहीण असतील ना तर त्यांना त्या ऑलिम्पियाड एक्झाम, विजडम एक्झाम याची प्रिपरेशन करायला सांगा. त्याच्यामध्ये असे क्वेश्चन असतात, त्यांचं त्या आतापासून लॉजिक डेव्हलप होते. आणि जे काहीच करत नाही 10वीपर्यंत तुम्ही पाहिलं की लिहिलं, पाहिलं की लिहिलं, पाठ केलं की लिहिलं, मग इथे आल्यानंतर पंचायत होऊन जाते. ओके, पुढे सांगा, 15 पर्यंत सांगा. येस, रुटीन 13. कोणी विचारलं, ओके 13. तुम्ही इंटरेस्ट घ्या जरा आणि थोडंसं सायलेन्स ठेवा, पेशन्स ठेवा. इकडे पहा, आपल्याला ना थोडंसं 2 सेकंद भेटले की बोलावं असं वाटत असते, त्याच्यावर थोडंसं कंट्रोल पाहिजे ना. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन खूप चांगला समजला पाहिजे, क्वेश्चनच खूप चांगला समजला पाहिजे. हॅलो, इकडे लक्ष. क्वेश्चन वाचतो ना त्यावेळेस इकडे तिकडे लक्ष देता, उत्तर सांगतो ना त्यावेळेस तुम्ही इकडे लक्ष देता. तुमच्या कामाचंच नाही ते उत्तर, अजिबातच नाही, युजलेस आहे. क्वेश्चन माहित नसेल, सोल्युशन पाहत असाल तर त्याचा युजच नाही आहे. भूक नाही लागली तुम्हाला तिला खायला, खा जबरदस्तीने. पहा क्वेश्चन नंबर 13. पहा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. हॅलो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. बघा इकडे पहा, ही आहे ना पूर्ण रिंग आहे. ऐका आता, थोडं समजून घ्या. ही पूर्ण रिंग आहे. आता सेमी सर्क्युलर रिंग म्हणजे अर्धी रिंग खाऊन टाकली, म्हणजे खाल्लीच असं नाही, माझं म्हणणं आहे की अर्धी रिंग काय केली, गायब केली. अर्ध्याच रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ऍक्सिस. काय करायला पाहिजे, पहा इकडे पहा. रिंग अर्धी राहो की क्वार्टर राहो, जेवढी जेवढी की राहत असेल, मास डिस्ट्रीब्युशन बिलकुल बदललं नाही. पूर्ण रिंग असताना जेवढ्या ऍक्सिस पासून अंतर होतं प्रत्येक पार्टिकलचं, तुम्ही पूर्ण रिंग ठेवली तरी प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं अंतर तेच आहे. तुम्ही अर्धी रिंग गायब केली तरी पार्टिकल ऍक्सिस पासून प्रत्येक पार्टिकलचं अंतर तेच आहे. तुम्ही अर्धी तुम्ही काय केलं, चौथा भाग तुम्ही गायब करून टाकला, 4 भाग तुम्ही खाऊन टाकले, बरोबर आहे, तरी सुद्धा मास डिस्ट्रीब्युशन तेच आहे. तुम्ही काय केलं, जास्त भूक नव्हती लागली, चौतकरच खाल्ली, तरी सुद्धा मास डिस्ट्रीब्युशन तेच आहे रिंगचं, बरोबर आहे. त्यामुळे मास डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत सेम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. पण त्याच्यात पण आहे, तो प्रत्येक ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला रिंगचा पूर्ण mr². हाच घ्यावा लागेल. फक्त m जे आहे ते राहिलेलं मास घ्यावं लागेल, बरोबर आहे. इथे पूर्ण रिंगचं मास जर m असेल, या एवढ्या अर्ध्या तुकड्याचे मास m असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, क्वार्टर पोर्शनचं मास m असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, 3 पोर्शन मिळूनचं मास m असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. कधी कधी काय दिलेलं असते की पूर्ण रिंगचं मास होतं m, तर अर्ध्या रिंगचं मास काय झालं, अर्ध मास, अर्ध तर मोमेंट ऑफ इनर्शिया अर्धा. 1/4 रिंग राहिली तर मास 1/4, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही 1/4 ऍज कम्पेअर टू होल रिंग, बरोबर आहे. 3 पार्ट राहिले है ना, 3/4. पण पहिल्या रिंगचा, एंटायर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असेल तर यांचे असे बदलतील. पण म्हटलं की तुम्हाला ही एवढीच रिंग राहिली, अर्धी रिंग राहिली सेमी सर्क्युलर, पण याचं मास सेम आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती, mr²च. समजलं का, अरे समजलं का. पण इथे काय म्हटलेलं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर रिंग अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग अँड पासिंग थ्रू सेंटर, तर काय असणार आहे, mr². पण तेच जर असं म्हटलं असतं की एंटायर रिंग होती त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी होतं, त्या रिंगचं मास m होतं, आता अर्धी रिंग राहिली, अबाउट द सेम ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा, तर काय करावं लागेल, mr²/2. याचा किती, mr²/4, आणि याचा किती, 3/4 mr², बरोबर आहे. 3/4, 3 भाग राहिले ना, सो 3/4 mr². समजत आहे, ओके. आता बघा, हा क्वेश्चन आलाच तर आणखी एक सांगतो तुम्हाला. इकडे पहा, इथे आपण फोकस कशावर केला माहितीये का,
की प्रत्येक पॉइंटचं ऍक्सिस पासूनचं जे मास होतं ते नाही बदललं. जो समजून राहिलं, ऍक्सिस पासूनचं मास जोपर्यंत त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याचं अंतर बदलणार नाही, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बदलणार नाही. माझं बोलणं समजून राहिलं का? मी प्रत्येक पार्टिकलचं मास आहे जे जसं आहे तसंच राहणार, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तसाच राहणार, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. आता पहा मी थोडंसं तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो की असा विचार करा की तुमच्याकडे एक रॉड आहे. समजा मी याचा रॉड बनवला, पण हा असा विचार करा, हा थिन युनिफॉर्म रॉड आहे. कसा आहे? थिन युनिफॉर्म रॉड नाही आहे थिन, हा पण घेतला आपण इमॅजिन करायला. काय हा थिन युनिफॉर्म रॉड आहे, हा झाला ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया किती किती ml²/12. आता काय केलं मी, याला ना असं फोल्ड केलं, असं ऍक्सिस तिथेच आहे. किती होणार मोमेंट ऑफ इनर्शिया? मास डिस्ट्रीब्युशन बदललं नाही, असंही ठेवलं तरी मास तेवढ्याच अंतरावर आहे, असे ठेवले तरी मास तेवढ्याच अंतरावर आहे. दोन फोल्ड करून एकत्र केले, इथे ऍक्सिस ठेवला तरी दोन्ही मासेस तेवढ्याच अंतरावर आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. जोपर्यंत मास डिस्ट्रीब्युशन बदलणार नाही तोपर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. म्हणून हा जो रॉड आहे ना, या रॉडला काही प्रॉब्लेम मध्ये काय करतात, या रॉडला 30 ने टर्न करतात, तुम्हाला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. कोणी cos 30 ने मल्टिप्लाय करते, कोणी sin 30 ने मल्टिप्लाय करते, लॉजिक न वापरणारे. मग म्हणतात 90 ने फोल्ड केलं सांगा. अरे 30 साठी वेगळं 90 साठी वेगळं सांगतात विद्यार्थी. नंतर काही प्रॉब्लेम मध्ये हात करून टाकली, दोन हे जे होते हे दोन रॉड जे आहे त्याला कट करून टाकलं आणि दोन रॉडचा नंतर एकमेकावर ठेवून एकच रॉड बनवला आणि आता ऍक्सिस काय केला, एका एंड मधून पास केला आणि म्हटलं सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला वाटतं एवढी मोठी घडामोड केली, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया तर बदलला असेल, मास डिस्ट्रीब्युशन बदललं नाही, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला नाही. ओके. आता काय केलं, समजा हा रॉड होता, आता पहा लक्ष द्या, हा रॉड होता, इकडे लक्ष, माझ्याकडे लक्ष द्या म्हणत आहे मी, तिकडे नका देऊ, हा इकडे. ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता, ml²/12. त्याचे केले दोन तुकडे, एकमेकांवर ठेवले, बरोबर आहे. आता ऍक्सिस एका एंड मधून पास केला तर मग काही बदललंच नाही. आता ऍक्सिस दोन तुकडे एकमेकांना बांधले, दे आर फास्टेन टुगेदर. अँड व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ द रॉड. मला सांगा, मास तर तेवढंच आहे ना, लेंथ काय झाली, हाफ झाली. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता रॉडसाठी, ml²/12. हा पहिला होता. आय डॅश काढताना मास नाही बदललं, दोन तुकडे केले एकमेकांवर ठेवले, सेम. काय बदललं, लेंथ. लेंथ काय झाली, हाफ. मग इथे एल ला काय करणार, l/2. म्हणून इथे m/12 एल ला करणार l/2 त्याचा स्क्वेअर. सो ml², 4 × 12, ml²/48. पण हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणखी कोणाचा असतो माहिती आहे, जर सेंटर आणि सेंटर ऑफ द रॉड आणि एंड यांचा जो मिड पॉइंट होता याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/48 होता ना, 7/48 होता, 7/48 हा नव्हता. ओके ओके, समजलं. तर बदलून काही विचारतील, तर जोपर्यंत मास डिस्ट्रीब्युशन बदलणार, एक बायोलॉजी पेपर खराब झाला, जोपर्यंत मास डिस्ट्रीब्युशन बदलणार नाही तोपर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. ठीक आहे, अशा तऱ्हेने समजून घ्या. चला पुढे सांगा, 15 पर्यंत, 17, 15 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, 14. क्वेश्चन नंबर 14. ओके, पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 14 इकडे बोर्ड इकडे आहे. तर 2 रिंग्स ऑफ सेम रेडियस, क्वेश्चन खूप केअरफुली, काय, 2 रिंग्स ऑफ सेम रेडियस अँड मास आर प्लेस सच दॅट देअर centers are at common point and their planes are perpendicular to each other. समजलं का कसे ठेवले रिंग, दोन रिंग आहेत, दोन्ही रिंग सेम रेडियस सेम मास, म्हणजे दोन्ही आयडेंटिकल रिंग. आयडेंटिकल रिंग वर्ड वापरता आला असता, सेम मास सेम रेडियस हा वर्ड वापरला, आणि त्यांचे सेंटर कॉमन आहेत आणि त्यांचे प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे एक रिंग अशी ठेवली असेल आणि त्यामध्ये दुसरी हॉरिझॉन्टल ठेवली, अशी फसवली. एक रिंग अशी ठेवली, दुसरी अशी ठेवली, दोघांचा सेंटर एकाच ठिकाणी आहे, पण दोघांचे प्लेन, एक हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे तर दुसरं व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे, दुसरी रिंग. अशा तऱ्हेने ठेवले, डायग्राम आली पाहिजे डोळ्यास, समजलं का. अशा तऱ्हेने दोन रिंग ठेवल्यात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू
सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ वन ऑफ द रिंग्स. कुठल्या तरी एका रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर, ह्या रिंगच्या प्लेनला आपण परपेंडिक्युलर घेतला मोमेंट ऑफ ऍक्सिस, हा झाला एक्स. कसा आहे? सेंट्रल रिंगला परपेंडिक्युलर. तुम्हाला कळायचं आहे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. मला सांगा आता ह्या रिंगचा ह्या ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला? mr². पण ह्या दुसऱ्या ऍक्सिस साठी mr²/2 पूर्ण ना. बघा ना, मी काय म्हटलं होतं, इथे किती असतो? mr². हे आहे, इथे किती असतो? mr² आणि इथे किती? mr²/2. मग या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? mr². आणि दुसरी ही जी रिंग आहे याचा त्याच ऍक्सिसच्या अबाउट काय असणार? 1/2 mr². आणि mr² आणि अर्धा mr². एक आणि अर्धा दीड म्हणजे 3/2. सो 3/2 mr². कळलं का? समजलं? कदाचित असं म्हणतील, ऐका बरोबर, या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता 10 आणि एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा. आता या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता 10, मग हा तुम्ही काढला ना, हा किती होता? 10. एका रिंगचा सांगा. एका रिंगचा म्हणजे mr² अबाउट नॅचरल ऍक्सिस विचारला तर बरोबर आहे, यावरून mr² काढता येते. म्हणजे मला म्हणायचं की बदल करून प्रॉब्लेम विचारला तर जमलं पाहिजे तुम्हाला. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल काय असणार आहे? 3/2 mr². आहे सर 3/2 mr². बरोबर, मजा येते हे तर प्रॉब्लेम सोडवताना. ओके. 17च्या अगोदर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला जर वाटत असेल ना, मी दरवर्षी सांगतो तुम्हाला, काही विद्यार्थ्यांना काही काय मेजॉरिटी अशी आहे की त्यांना असं वाटतं की हे विचारतात ते विचारतात, त्यांच्यासोबत तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह होऊन राहिल्या, होऊन नाही राहिल्या. तुम्हाला डिफिकल्टी आहे तुम्ही विचारलीच पाहिजे, बरोबर आहे. त्यावेळेस तुमचा हात वर आला पाहिजे. कोणी विचारून राहिलं तुमचं तोंड बंद, दुसरं विचारून राहिलं तुमचं तोंड बंद. ज्यावेळेस ना तुमच्या समोर काही म्हणजे अपॉर्च्युनिटी येईल ना, तुमचं तोंड बंद राहणार आहे आणि अपॉर्च्युनिटी लोक घेऊन जातील, तुम्हाला येऊ नये, तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटणार नाही. समजून राहिलं काय होऊन राहिलं? हे ते कॅरेक्टर डेव्हलप करून राहिले तुम्ही की ठीक आहे, कोणी आले जॉब घेऊन जा तुम्ही, माझ्याकडे ॲबिलिटी आहे पण बोललोच नाही, बरोबर आहे. मग कसं काय जमणार आहे? तुम्हाला डिफिकल्टी आहे तर बोला. फालतू तर खूप बोलतो आपण, आहे की नाही? ते आहे सर, नाही का? नंतर पहा 17. पहा, इफ देर इज ए चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम फ्रॉम J to 5J इन 5 सेकंड देन टॉर्क इज. बघा हे मध्येच आलं थोडंसं, पण तरी घेऊ शकतो आपण याला. ओके, काय विचारला? टॉर्क. मला सांगा, तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहित आहे? फोर्सचा फॉर्म्युला फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन. पण कोण सांगेल फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. त्यावरूनच आलेला. कसा आला ते सांगतो बघा. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला आहे dp/dt, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, दॅट इज कॉल्ड रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. यालाच काय लिहितात? डी म्हणजे चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन dt ला टी लिहा. ओके नाही? dp, पी म्हणजे चेंज इन मोमेंटम, p2 मायनस p1, p2 mv2, p1 mv1. ओके, m काढला कॉमन, काढला कॉमन, v2 मायनस v1 अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम इज ऍक्सलरेशन, मास इनटू ऍक्सलरेशन. आहे ना? तसाच बिलकुल सेम वेने टॉर्कचा फॉर्म्युलाही तसाच आहे. चेंज इन अँग्युलर मोमेंटम अपॉन टाइम, चेंज इन अँग्युलर मोमेंटम अपॉन टाइम, बरोबर आहे. आणि हा शेवटी काय मिळेल? आय अल्फा. तुम्हाला माहिती आहे मासच्या जागी आय आणि लिनियर ऍक्सलरेशनच्या जागी अँग्युलर ऍक्सलरेशन. समजलं का? म्हणून हे दोन्ही पॉइंट क्लिअर तुमचे पाहिजेत. बघा मी इथे क्लिअर करून ठेवतो. दोन्ही पॉइंट क्लिअर पाहिजेत. फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला आहे dp/dt, चेंज इन लिनियर मोमेंटम अपॉन टाइम, यालाच लिहितो तुम्ही मास इनटू ऍक्सलरेशन. टॉर्कचे दोन फॉर्म्युले आहेत. चेंज इन अँग्युलर मोमेंटम अपॉन टाइम आणि मासच्या जागी आय, लिनियर ऍक्सलरेशनच्या जागी अँग्युलर ऍक्सलरेशन. हे डोळ्यासमोर पाहिजे. समजलं का? हे आहे लिनियर मोशन साठी, हे आहे रोटेशनल मोशन साठी. पॉइंट क्लिअर? हॅलो, पॉइंट क्लिअर झाला का? है ना? आता पहा, हे जर क्लिअर असेल, हे जर तुम्हाला क्लिक होत असेल, तुम्हाला पटकन या क्वेश्चनचा आन्सर काढता येईल. आता तर हे पण मी टाकून देतो इकडे तुमच्या स्क्रीनशॉट मध्ये. आता पहा काय म्हटलं, इफ देर इज चेंज इन अँग्युलर मोमेंटम फ्रॉम J to 5J. पहिली अँग्युलर मोमेंटम किती आहे? J, आणि दुसरी अँग्युलर मोमेंटम किती आहे? 5J. बदलण्यासाठी टाइम किती लागला? 5 सेकंड. तुम्हाला काय विचारलं? टॉर्क.
मग टॉर्कचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, डीएल बाय dt. डीएल म्हणजे चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. dt ला टी लिहायचं. आता सो टी इक्वल टू L2 किती आहे 5 जे आणि L1 किती आहे जे. जे म्हणजे मोमेंटम साठीच वापरलेलं आणि टाइम किती आहे 5. बरोबर आहे. 5 जे मायनस जे 4 जे बाय 5. सो आन्सर इज 4 जे बाय 5. पण हे मध्येच घुसलं जरा ते. मोमेंट ऑफ इनर्शियाचे प्रॉब्लेम पाहिजे होते, यात मोमेंट ऑफ इनर्शिया नाहीच आहे, फक्त इथेच आहे फक्त एल मध्ये, तो त्याचे काम नाही पडत. एल इक्वल टू आय ओमेगा असते ना. ठीक आहे. जर आपण अँग्युलर मोमेंटम घेतलं असतं त्यावेळेस तुम्हाला हे करता आलं असतं. बरोबर. तरी कोणी कोणी केलं, सोल्युशन पाहून तर समजलं असेल. चला पुढे सांगा. 18. ओके. क्वेश्चन नंबर 18. लक्ष द्या. A small part of rim of a flywheel breaks off. काय म्हटलं, स्मॉल पार्ट ऑफ रिम ऑफ ए फ्लायव्हील ब्रेक्स ऑफ while it is rotating at constant angular speed, then its radius of gyration will be. इकडे पहा. ही फ्लायव्हील म्हणजे एक प्रकारची डिस्क असते किंवा रिंगही म्हटलं तरी चालते आणि डिस्कही म्हटलं तरी चालते. फ्लायव्हील कशाला म्हणतात पहा, लक्ष द्या. फ्लायव्हील ज्या व्हीलची टेंडन्सी मोशन मध्ये राहण्याची जास्त असेल दॅट इज कॉल्ड फ्लायव्हील. बरोबर आहे. मोस्टली द डिस्क इज कन्सिडर्ड ॲज फ्लायव्हील. तुम्ही काय केलं, एक पृष्ठ कापलं, गोल पृष्ठ गोल कापलं है ना, त्याला असं फेकलं, भूर जाणार, खूप दूरपर्यंत जाणार ना, दॅट इज कॉल्ड ॲज फ्लायव्हील. किंवा तुम्ही काय केलं की ही रिंग हेवी बनवली, मध्ये ना तुम्ही असे दोरे बांधून घेतलेले आहेत, किंवा हे सायकलचं व्हील आहे, मध्ये काय केलं, हलकं केलं. सायकलचं व्हील मध्ये स्पोक का वापरतात, मधला पोर्शन हलका करायचा आणि रिंग करायची भारी. रिंग भारी केल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त झाल्यामुळे त्या व्हीलची त्या मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त झाली, म्हणून स्पोक असे असतात. म्हणजे स्पोक काय केलेले असतात, अगदी हलके असतात, आणि आउटर रिंग काय केली असते, भारी केली असते. म्हणजे इथे ऍक्सेल म्हणजे ऍक्सिस, मी सायकलच्या चाकाबद्दल बोलत आहे. बरोबर आहे. मग स्पोक हलके आहे, त्याला काही मास नाही आहे खास, आणि त्यामुळे जास्तीत जास्त मास, टायरचं मास, त्या रिंगचं मास इथे आहे. त्यामुळे मास इज अवे फ्रॉम द ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया इज लार्ज. म्हणून ते सायकल एकदा चालू केली की ती त्या मोशन मध्ये राहते, एकदा पॅडल मारलं की ती त्याच मोशन मध्ये राहते. समजा उलटं बनवलं असतं की मध्ये ना खूप हेवी बनवलं, मध्ये न खूपच हेवी आहे आणि हे चालले पुढे लायटर करत. बरोबर आहे. अरे बाप रे, सायकल चालवायला इतकी भारी गेली, तुम्हाला काय सांगायचं, कारण त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी राहिला असतात. ज्या मोशन मध्ये आहे बरोबर आहे, तर त्याच मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त. थांबलेलं राहण्याची, तुम्ही किती पॅडल मारून राहिले तरी, आणि एकदा जर मोशन मध्ये आली, बरोबर आहे, तरी ते जास्त वेळपर्यंत मोशन मध्ये नसती राहिली, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला असता. बरोबर आहे. म्हणून मोमेंट ऑफ, जर तुम्हाला एखाद्या बॉडीला मोशन मध्ये आल्यानंतर मोशन मध्येच ठेवायचं असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवण्यासाठी मास ऍक्सिस पासून दूर असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून सायकलचे चाकं असे बनवलेले असतात, स्पोक्स हलके असतात. बरोबर आहे. प्रत्येक व्हेकलचं चाक असंच बनवलेलं असतं, इव्हन ट्रेनचंही चाक असंच बनवलेलं आहे. आउटर जे आहे ना, तर ते खूप हेवी असते. तुम्ही जर डिझेल इंजिन पाहिले असतील जुने, फ्रेशर डिझेलवर चालणार, त्याला एक मोठं चाक लावलेलं असायचं. बरोबर आहे. खूपच हेवी, खूप हेवी असं चाक लावलेलं असायचं, आणि ते चाक त्या इंजिनला मोशन मध्ये ठेवण्यासाठी मदत करायचं. सिलाई मशीन पाहिली असेल तुम्ही, सिलाई मशीनला जे चाक लावलेलं असते ना, ते पहा ना, बाहेर असं जाड केलेलं असते. तुम्ही अशी सिलाई मशीन पाहिली का, मध्ये जाड केलेलं आहे आणि बाहेर एकदम बारीक केलेलं आहे, असं नाही. कशासाठी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवण्यासाठी, म्हणजे त्या मशीनला त्या मोशन मध्ये कंटिन्यू ठेवण्यासाठी. तर ते काय म्हटलेलं आहे, हो ओके. तर फ्लायव्हील म्हणजे एक प्रकारची डिस्क आहे. ही डिस्क फिरून राहिली, याचा काय झाला, काहीतरी तुकडा निघून गेला. मला सांगा, तुकडा निघून गेला, काय होणार, मास निघून गेलं ना. मास निघून गेलं तर आय इक्वल टू काय असते, एम आर स्क्वेअर 3/2 एम आर स्क्वेअर. पण मास जर निघून गेलं तर आय कमी होणार. आय इक्वल टू काय असते, एम के स्क्वेअर. आय जर कमी झाला, एम जर कमी झाला तर आय काय होणार, कमी होणार. आणि आय कमी झाला, एम कमी झाल्यामुळे आय कमी. व्हॉट अबाउट के. बघा के काय सांगतो, के काय सांगतो के जास्त तर आय जास्त, के कमी तर आय कमी. बरोबर आहे ना, सरळ सरळच आहे ना. आय इक्वल टू एम के स्क्वेअर ना. मग काय होणार, इथे काय झालं की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, मोमेंट ऑफ मास निघून गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. तेही मास कुठलं निघून गेलं,
बाहेरचं निघून गेलं, रिमवरचं निघून गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर के सुद्धा कमी झाला. तसंही के काय सांगतो, के कमी मास इज क्लोज टू द के जास्त, याचा अर्थ मास इज अवे फ्रॉम द ऍक्सिस. ज्याचा आय जास्त त्याचा के जास्त, ज्याचा आय कमी त्याचा के कमी. मास ऍक्सिस पासून दूर पर्यंत असेल तर याचा आय जास्त, याचा के ही जास्त. मास ऍक्सिसला अगदी जवळ असेल तर आय कमी, के पण कमी. मास निघून गेलं तर आय कमी झाला तर के पण कमी होणार. समजलं का? तुम्ही काय केलं असतं ह्याच डिस्क मध्ये, लक्ष द्या, हे डिस्क फिरून राहिली, तुम्ही काय केलं, तुमच्याकडे एक वॅक्सचा गोळा आहे, तुम्ही तो गोळा असं टाकून दिला असता. तुमच्याकडे ते मेहंदीचा कोण आहे आणि हे डिस्क फिरून राहिली आणि तुम्ही मस्तपैकी याच्यावर मेहंदी काढून टाकली इकडे आउटर एजवर. मास काय झालं असतं, वाढलं असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला असता, के पण वाढला असता. मास काढून टाकला तर के निघून जातो आणि मास जर वाढवलं तर के वाढतो. तो कशावर विचार करा, आयवर. आय वाढला तर के वाढला, आय कमी झाला तर के कमी झाला. या डिस्कचा तुकडा बाहेर पडला तर आय कमी झाला, आय कमी झाला तर के पण कमी झाला. समजलं का? सो रेडियस ऑफ गायरेशन विल डिक्रीज. पॉइंट क्लिअर झाला हो की नाही? हा, पुढे सांग. ओके, 20. Question number 20. 4 particles each of mass m are placed at corners of a square of side L. इकडे बघा, हा एक स्क्वेअर आहे. या स्क्वेअरची प्रत्येक साइड किती आहे? L. आणि प्रत्येक कॉर्नरला एक मास ठेवलेला आहे. बरोबर आहे. प्रत्येक मास सेम आहे. किती आहे? m. प्रत्येक कॉर्नरला किती मास ठेवलं? m. स्क्वेअरच्या. प्रत्येक साइड स्क्वेअरची किती आहे? L. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सिस्टीम. पहा, रेडियस ऑफ गायरेशन मी तुम्हाला अगोदर सांगितलं. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला पाठ करू नका. रेडियस ऑफ गायरेशन विचारली असेल तर पहिले आय काढा, नंतर आयला एम के स्क्वेअर लिहा. एम म्हणजे पूर्ण मास, एका पार्टिकलचं नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला काय विचारलं, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सिस्टीम अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू स्क्वेअर अँड पासिंग थ्रू सेंटर. इथे ऍक्सिस आहे, इथे ऍक्सिस आहे ना, आणि म्हणून तुम्हाला हे अंतर काढता आलं पाहिजे. एवढं हे जर अंतर काढता आलं तर एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर, 4 पार्टिकलचा 4 एम आर स्क्वेअर. आयला काय लिहायचं? एम के स्क्वेअर. पण एम म्हणजे चौघांचं मास. पण पहिले आपल्याला एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आला पाहिजे. त्यासाठी बघा, साइड एल आहे, हा डायमीटर किती असेल? √2 टाइम्स. बरोबर आहे. सो डायमीटर किती असेल? √2 टाइम्स एल. हा झाला डायमीटर. पण तुम्हाला आर पाहिजे. इकडे बोर्डवर पहा, तुम्हाला आर पाहिजे, अर्ध अंतर. मग अर्ध अंतर काढताना याला डायमीटर बाय 2, सॉरी डायमीटर नाही, डायगोनल बाय 2. बरोबर आहे. सो √2 टाइम्स एल बाय 2. मी इथे डायमीटर म्हटलं का? डायगोनल. ओके, डायगोनल बाय 2. तर काय मिळेल? एल बाय √2. म्हणून एका पार्टिकलचं, 4 पार्टिकलचे मोमेंट ऑफ इनर्शिया 4 × एम आर स्क्वेअर. आयला काय लिहायचं? एम के स्क्वेअर, पण नंतर लिहिलं तरी चालेल. 4 × एम × आर किती आहे? एल बाय √2, त्याचा स्क्वेअर, एल स्क्वेअर बाय 2. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला? ट्वाइस एम एल स्क्वेअर आहे ना. आता आयला काय लिहायचं? एम के स्क्वेअर, पण मास 4ही पार्टिकलचं 4m × के स्क्वेअर. बघा मी काय लिहिलं, आय इज रिटन ॲज एम के स्क्वेअर. पण एका पार्टिकलचं एम नाही, जेवढे पार्टिकल असतील तेवढ्यांचं एम. आयला काय लिहायचं? 4m × के स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस m × एल स्क्वेअर. एम काय होणार? कॅन्सल. आणि मग काय होणार यावरून? के स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस एल स्क्वेअर बाय 4, म्हणजे एल स्क्वेअर बाय 2 म्हणजेच काय? एल बाय √2. सॉरी, हा झाला के स्क्वेअर आणि के बरोबर काय असेल? एल बाय √2. सो के इक्वल टू एल बाय √2. हे जे अंतर आहे हेच काय असते? रेडियस ऑफ गायरेशन. हे जे अंतर आहे हेच रेडियस ऑफ गायरेशन असते. सो इन दिस केस रेडियस ऑफ गायरेशन इज हाफ ऑफ द डायमीटर, सॉरी डायगोनल. कळलं का? थ्योरेटिकल वर्ड्स मध्ये आन्सर असू शकते की इन दिस केस रेडियस ऑफ गायरेशन इज हाफ ऑफ दी डायगोनल, डायगोनलच्या हाफ. समजलं? काय केलं समजलं का? मी फक्त या प्रॉब्लेमचा विचार नाही करत आहे. कोणतंही प्रॉब्लेम विचारलं, जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन विचारली तर त्या ऍक्सिसच्या बोर्ड पहिले काय काढायचा? बरं, त्या ऍक्सिसच्या बोर्ड पहिले काय काढायचा? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी प्रत्येक पार्टिकलचं मास माहित पाहिजे आणि त्याचं अंतर माहित पाहिजे. इथे 4ही पार्टिकलचं मास सेम आहे, 4ही पार्टिकलचं अंतर सेम आहे. 4 वेगवेगळे काढायची गरज नाही आहे. बरोबर, एक काढायचं आहे. साइड किती आहे? एल. साइड एल आहे तर डायगोनल किती? √2 टाइम्स एल. हा झाला डायगोनल. आपल्याला पाहिजे आर. आर म्हणजे डायगोनलच्या हाफ. किती?
√2 टाइम्स L/2 म्हणजे L/√2. एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr², 4 पार्टिकलचा 4mr². सो 4m किती आहे L/√2 त्याचा स्क्वेअर L²/2 ट्वाइस ml². हा झाला I ला काय लिहायचं mk². पण m एका पार्टिकलचा चुकूनही लिहिला नाही गेला पाहिजे. m म्हणजे पूर्ण सिस्टमचा मास. पूर्ण सिस्टमचा मास किती आहे 4m × k² ट्वाइस ml². mm झाला कॅन्सल. सो k² इक्वल टू काय झाला ट्वाइस L²/4. सो L²/2. सो k इक्वल टू L/√2. याचं रूट घेतलं. समजलं नाही नाही ओके पहा परत एकदा सांगतो मी. समजलं नाही सांगायचं म्हणजे कधी कधी काय असते की होऊन जाते कधी गडबड. पहा मी काय आता ऐका बरोबर परत ऐका. मला सांगा किती पार्टिकल आहेत 4. इथं क्लिअर आहे ना. ऍक्सिस कुठं आहे सेंटर मधून पास झालेला स्क्वेअरच्या प्लेनला परपेंडिक्युलर. त्या ऍक्सिस पासून पार्टिकलचं अंतर किती घेतलं r. एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात माहिती आहे का हो की नाही. कसा मास इंटू डिस्टन्सचा. एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात तुला यार हेच माहित नाही म्हणून गडबड. तुम्ही कसं आहे माहिती आहे का तुम्ही थोडेसे अलर्ट राहा. म्हणजे आम्ही तुम्ही ते युट्यूबवर लेक्चरही टाकलेले आहेत. हे पार्टिकलचा मास m आहे, हे अंतर I आहे, हा झाला r आहे, हे झाला ऍक्सिस. तर मोमेंट ऑफ इनर्शिया एका पार्टिकलचा mr². एका पार्टिकलचा किती mr². मग पहिल्या पार्टिकलचं मास m आहे, दुसऱ्याचं m आहे, तिसऱ्याचं m आहे. सर्वांचे r कसे आहेत सेम आहेत. एकाचा mr² तर चौघांचा 4mr². म्हणून मी लिहिलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम काय झाला 4mr². तर सायमल्टेनियसली केलं तरी चालते. I ला काय लिहू शकता mk². पण m किती आहे 4m × k². I इज mk². हो की नाही. 4m का लिहिलं कारण की सर्वांचं मास ओके इक्वल टू 4m × राहिला प्रश्न r काढायचा. मी म्हटलं प्रत्येक साइड किती आहे L. तर हा डायगोनल किती असतो डायगोनल असतो D इक्वल टू साइडला √2 ने मल्टिप्लाय करायचं. √2 टाइम्स L पायथागोरस थेरमनी काढा. हा कोण झाला डायगोनल. माहिती कसा आला डायगोनल स्क्वेअर इक्वल टू L² + L². D² इक्वल टू L² + L². म्हणजे ट्वाइस L². D² इक्वल टू ट्वाइस L². तर D इक्वल टू √2 टाइम्स L. पण आपल्याला त्याच्या अर्ध अंतर पाहिजे म्हणून आपल्याला जे अंतर पाहिजे r हे डायगोनलच्या हाफ. सो √2 टाइम्स L आणि त्याच्या हाफ. म्हणजे याच्या जर तुम्ही हाफ केलं तर काय होणार 2 ला काय लिहिता येणार √2 × √2. एक √2 कॅन्सल. नाही तर म्हणाल हे आलंच कसं. ओके सो r बरोबर काय होणार L/√2. मग इथे त्याला लिहून टाकलं r ला किती L/√2 त्याचा स्क्वेअर बरोबर आहे. हा m आणि हा m कॅन्सल. हा 4 आणि हा 4 कॅन्सल. बरं मग इथे काय राहिला k². इथे काय राहिलं L² आणि हा 2चा √2 चा स्क्वेअर 2. सो k² इक्वल टू L²/2. तर k काढताना याचा काढा रूट L² चं रूट L आणि 2 चं रूट √2. k इक्वल टू L/√2. L/√2 आहे. समजलं समजलं ना. मग आता हे एकच समजलं का हे समजलं. आता मी काय करेल इकडे बघा. मी म्हणेल की एक इमॅजिनरी सर्कल आहे. हॅलो तर आता कोण आन्सर सांगेल पाहू. इकडे पहा एक लाईट रिंग आहे. लाईट रिंग म्हणजे वेटलेस रिंग. खाली नका डोकं घालू. खाली डोकं घातलं की वरून जाते बोललेला. ठीक आहे. एक वेटलेस रिंग आहे. वेटलेस रिंग म्हणजे त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करायची कारण वेटलेस आहे. वेटच नाही तर मासच नाही तर मोमेंट ऑफ इनर्शिया थोडा नसणार आहे. या रिंगवर 3 सिमेट्रिकल पार्टिकल ठेवले हॅव्हिंग मास m. सिमेट्रिकल ठेवले. प्रत्येकाचा मास किती आहे m बरोबर आहे. आणि असे ठेवले. इथे ऍक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ द रिंग अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर रिंगची रेडियस आहे r. तुम्हाला म्हटलं की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन सांगा पार्टिकल सिस्टम.
आता हे जर तुम्ही सोडवलं तर एक कन्क्लुजनवर तुम्ही येणार आणि नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार नाही. बघा मी काय बोलत आहे, कशासाठी दिलं एक्झाम्पल, इकडे पहा. हे सोडवल्यानंतर तुम्ही एका कन्क्लुजनवर येणार आणि त्या कन्क्लुजनवर आल्यानंतर तुम्ही कधी रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करणार नाही, फक्त प्रॉब्लेम पाहणार आणि रेडियस ऑफ गायरेशन सांगणार. हिशोब करायची म्हणजे कॅल्क्युलेट करायची, फॉर्म्युला वापरायची गरज नाही. पहा करू. तुम्हाला सांगा आय बरोबर किती होणार आहे, 3m r². आयला काय लिहायचं, mk², पण m किती आहे 3m इंटू k² इक्वल टू 3m इंटू r². 3m 3m कॅन्सल, सो k² इक्वल टू r², सो k इक्वल टू r. आता समजा असं घेतलं की तुम्ही काय केलं, एक ट्रायंगल घेतला आणि ट्रायंगलच्या 3 कॉर्नरला 3 मासेस ठेवले. जर सिमेट्रिकल सिस्टीम असेल, काय सिमेट्रिकल सिस्टीम असेल तर ऍक्सिस पासून जेवढं एका पार्टिकलचं अंतर असते तेच रेडियस ऑफ गायरेशन असते. पहा ना, अगोदरच्या केसमध्ये काय होता, तो चौकोन होता, बरोबर आहे. इथे काय होते, पार्टिकल होते, आणि इथे काय होता, ऍक्सिस. हे जे अंतर मिळालं होतं तेच काय मिळालं शेवटी, रेडियस ऑफ गायरेशन. इथे 3 पार्टिकल ठेवले, हे जे अंतर होतं हेच काय मिळालं शेवटी, रेडियस ऑफ गायरेशन. 3 काय 10 ठेवा, 20 ठेवा, 100 ठेवा, पाहिजे तेवढे ठेवा, बरोबर आहे. सिमेट्रिकल ठेवा फक्त. कसे सिमेट्रिकल. बघा इथं अंतर किती अँगल आहेत, 120 डिग्री 120 डिग्री 120 डिग्री. सिमेट्रिकल, सारख्या अंतरावर ठेवले, सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे. पार्टिकल वाईज जर सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन असेल, प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस पासून सारख्या सिमेट्रीला दिसत असेल, तर ऍक्सिस पासून एका पार्टिकलचं जेवढं अंतर असते तीच रेडियस ऑफ गायरेशन असते. इथे हे रेडियस ऑफ गायरेशन जेवढं असेल तेवढं. डायमीटर दिला असेल, रेडियस ऑफ गायरेशन अर्धी. इथे विचारलं तर हे अंतर काढा, रेडियस ऑफ गायरेशन. इथे विचारलं तर हे अंतर फक्त काढा आता, है ना. I इक्वल टू mk², बरोबर. आयचा पहिले फॉर्म्युला वापरला, 3 पार्टिकलचा आय काढला, नंतर आयला mk² लिहिलं, तरी आन्सर तेच. जनरल लॉजिक माहित आहे, तिथं म्हणतील काहीच करायची गरज नाही, करू द्या त्यांना. तुम्ही असं करत राहाल आणि तुमचे 4-5 क्वेश्चन सोडवायचे राहून जातील. आणि जनरल लॉजिक माहिती आहे, हेच असते, कशाला काढत बसायचं, हेच रेडियस ऑफ गायरेशन आहे. सांगा हे अंतर किती असेल, साईड आहे ए. आता इथून टाकायचं इकडे परपेंडिक्युलर, ओके. आणि हा अँगल किती असणार, हा किती 30 डिग्री. हा जर 30 डिग्री असेल तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे. आणि बघा ही साईड किती पूर्ण किती आहे ए, तर एवढं अंतर किती असणार a/2. हे झालं a/2. आणि हा अँगल किती आहे थिटा 30 डिग्री तुम्हाला माहित आहे, कारण पूर्ण 60 असतो. तुम्हाला काय काढायचं आर. साइन थिटा वापराल की कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजे काय असेल, ऍडसंट अपॉन हायपोटेनियस. तर या थिटाला ऍडसंट हे आहे, हायपोटेनियस हे आहे ना. म्हणून कॉस थिटा बरोबर काय करणार, कॉस थिटा किती आहे 30. सो कॉस 30 बरोबर काय करणार, ऍडसंट अपॉन हायपोटेनियस. मग थिटाला ऍडसंट किती आहे a/2, हायपोटेनियस किती आहे आर. आपल्याला कोण काढायचं आर, आर इक्वल टू a/2 अपॉन कॉस 30 डिग्री. कॉस 30 किती असते √3/2. सो a/2 हा कॉस 30 काय झाला √3/2. 2 काय झाला कॅन्सल, a/√3. कदाचित एखादा प्रॉब्लेम असे असेल की हा जो ए आहे हा आहे 3 सेंटीमीटर, म्हणून आर बरोबर काय होणार a/√3. ए किती आहे 3/√3 म्हणजे किती √3 सेंटीमीटर मीटर जे काही असेल. तो लक्षात ठेवा. आता सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन साठी, पार्टिकल साठी, बरोबर आहे, एका पॉइंटचं जेवढं अंतर असेल ऍक्सिस पासून तेच त्या पूर्ण सिस्टीमची रेडियस ऑफ गायरेशन असेल. मग कदाचित एखादा क्वेश्चन असं विचारतील की ते रिंग घेतली, त्याच्यावर 2 पार्टिकल ठेवले तर रेडियस ऑफ गायरेशन किती असेल, 3 ठेवले तर किती, 4 ठेवले तर किती. तुम्हाला वाढत चाललं मास, रेडियस ऑफ गायरेशन वाढत चाललं. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाईल. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन वाढतेच, असं आहे का. माझा क्वेश्चन आहे न्यू की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन वाढते, असं आहे का, येस ऑर नो. अरे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन वाढतेच का, नाही ना. बघा ना इकडे बघा, हे इथं काय 3 पार्टिकल ठेवले तर रेडियस ऑफ गायरेशन तेच आहे. आता सिमेट्रिकल 4 पार्टिकल ठेवले, 4 पार्टिकल ठेवले तर मोमेंट ऑफ इनर्शिया 4m². ही जी रिंग आहे ना, बघा ही रिंग आहे, या पार्टिकलवर या रिंगवरनं तुम्ही 2 पार्टिकल ठेवले तर मोमेंट ऑफ इनर्शिया 2m². पण रेडियस ऑफ गायरेशन आर. तुम्ही 4 पार्टिकल ठेवले, मोमेंट ऑफ इनर्शिया 4m², पण रेडियस ऑफ गायरेशन आर. तुम्ही आणखी पार्टिकल वाढवले, मोमेंट ऑफ इनर्शिया गो ऑन इन्क्रीजिंग बट रेडियस ऑफ गायरेशन रिमेन सेम.
बरोबर आहे. म्हणजे अशा पार्टिकल सिस्टीमसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला रेडियस ऑफ गायरेशन वाढेलच असं नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत वाढत चालला, पार्टिकल वाढून राहिले पण रेडियस ऑफ गायरेशन सेम आहे. समजून राहिलं. थ्योरेटिकल मध्ये असे क्वेश्चन टाकतात, त्यावेळेस त्याचं जर एखादं एक्झाम्पल आपल्याकडे असलं तरच त्याचा आन्सर भेटते आपल्याला, नाही तर मग ते जमतच नाही. समजलं का? म्हणून सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन असेल, रेडियस ऑफ गायरेशन काढताना ऍक्सिस पासून फक्त एका पार्टिकलचं अंतर काढायचं. जेवढं एका पार्टिकलचं अंतर असेल सर्व पूर्ण सिस्टीमचं रेडियस ऑफ गायरेशन तेच अंतर असेल. ठीक आहे. म्हणून आता नेक्स्ट टाइम जर रेडियस ऑफ गायरेशन काढायचं काम पडलं तर आय वेगळा काढा आणि आयला MK स्क्वेअर लिहा, याकडे काही पडायचं नाही. पण पार्टिकल सिस्टीम साठी, ऑब्जेक्ट साठी नाही. समजलं का? एक डिस्क लहान आहे, दुसरी डिस्क मोठी आहे, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला नाही बदलत, तो फक्त आर वर डिपेंड असतो. चला, चांगला प्रॉब्लेम होता. पुढे सांगा. येस 23. तुम्हाला मी 2 पेजेस दिलेले आहेत. तिसरं आणखी पेज तुमच्या PDF मध्ये आहे ना, तर तिसऱ्या पेजवरचे फॉर्म्युले, सॉरी मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडून पाहायचे तुम्ही. ओके, पहा 23च्या अगोदर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो स्टडी, नो प्रॉब्लेम. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी. ओके, पहा 23 नंबर. तुम्हाला बोर वाटून राहिलं मला चेहरे समजूनच नाही राहिले आज. ओके, पहा इकडे वर्डवर लक्ष. पहा काय म्हटलेलं आहे. महेंद्र बाहुबली, लक्ष द्या जरा इकडे. पहा, 2 डिस्क ऑफ सेम मटेरियल अँड थिकनेस हॅव रेड आहे. पहा 2 डिस्क आहेत, बरोबर आहे. हॅव्हिंग सेम मटेरियल म्हणजे डेन्सिटी सेम आहे, सेम मटेरियल अँड थिकनेसही सेम आहे. हॅव्हिंग रेडियाय 0.2 मीटर अँड 0.6 मीटर. पहिल्या डिस्कची रेडियस किती आहे? 0.2 मीटर. थिकनेस तेच आहे, मटेरियल तेच आहे, दोन्ही कॉपरचे आहेत, दोन्ही गोल्डचे आहेत. काय लागते? प्लॅटिनम, काही घ्या. ओके. आणि दुसरी जी डिस्क आहे त्याची रेडियस किती आहे? 0.6 मीटर. दोन्ही डिस्कचं मटेरियल सेम आहे, दोन्ही डिस्कची थिकनेसही सेम आहे, दोन्ही डिस्क सोन्याचे आहेत असं गृहीत धरा. बरोबर आहे. कशाला लोखंडाच्या सोनं अवेलेबल असल्यानंतर इमॅजिन करायला. जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर ऍक्सेस विल बी इन द रेशो. तुम्हाला काय विचारला? मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो. समजत आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो एकाच मटेरियलचे आहेत. काय डिफरंट आहेत? फक्त रेडियस डिफरंट आहेत. ओके. काय सेम आहे? मटेरियल सेम आहे, बरोबर आहे. और थिकनेसही सेम आहे. मग काय करायचं? डिस्क आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 1/2 m/r². तुम्हाला मास बद्दल काही दिलं आहे का? तुम्हाला फक्त रेडियस दिलेली आहे. म्हणून आपण काय करणार? मासला लिहिणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. या डिस्कचं मास, बरोबर. मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार? एरियाला थिकनेसनी मल्टिप्लाय करा, πr²t इंटू झालं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. समजून घ्या, एकदमच सिंपल प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण याला काय लिहिलं? I इक्वल टू 1/2. मासला काय लिहिलं? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय? πr²t इंटू डेन्सिटी इंटू r². यात जे सेम असेल ना ते सोडून द्या. 1/2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, थिकनेस सेम आहे. हॅलो देवतडे, लक्ष द्या इकडे. रो सेम आहे, मटेरियल सेम असल्यामुळे r² आणि r². सो I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴. बस की पॉइंट मिळाला तुम्हाला. I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴. आता इथे करतो. ओके. तर 23चा आन्सर आहे बरं. I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴. सो I 1/I2 इज इक्वल टू r1/R2⁴. सो r1 किती आहे? 0.2. r2 किती आहे? 0.6⁴. पॉइंट काढून टाका. 2/6 म्हणजे 1/3⁴. आणि याचा पॉवर 4 कसा करा? स्क्वेअर 2 वेळा. 9 × 9 म्हणजे किती आहे? 1/81. सो 1:81. सो पहिला ऑप्शन. समजलं काय केलं? जर यांनी असं म्हटलं असतं की 2 डिस्क हॅव्हिंग रेडियस 0.2 मीटर आणि 0.6 मीटर हॅव्हिंग सेम मास, बरोबर आहे. जर म्हटलं असतं तर I प्रोपोर्शनल टू r². पण सेम मटेरियल म्हटलं तर I प्रोपोर्शनल टू r⁴.
बघा किती फरक आहे. सेम मास म्हटलं तर I प्रोपोर्शनल टू R² आणि सेम मटेरियल म्हटलं I प्रोपोर्शनल टू R⁴. फक्त काय केलं आपण इथे मासला काय लिहिलं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर समजलं थोडस ओके समजलं ना. तुम्ही किती रटा, तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला सांगतो मी, गॅरंटी सांगतो 99% 101% की किती रट्टा मारा बरोबर आहे. केमिस्ट्री सारखा सब्जेक्ट ज्याच्यात जसे तसे क्वेश्चन विचारतात ते तुम्हाला जमेल. फिजिक्स तर जमणारच नाही, मॅथमॅटिक्सही जमणार नाही है ना. जिथं समजून कराल तुम्ही तेच गोष्टी तुमच्या कामात पडते. स्क्रीनशॉट राहिला त्याचं काढायचं, करता येईल ना. रिमेनिंग प्रॉब्लेम्स आपण उद्या घेऊन टाकू, ठीक आहे. सुनताताईला विचारू द्या. आज केमिस्ट्रीचा मेसेज आला का ऑफचा असेल ना. मग 1-2 क्वेश्चन होऊन जातात आपले. रेकॉर्डिंग चालू आहे, तुमच्या पॅरेंट्सला समजेल की तुम्ही कशा करता वर्गात, नाही का. बरं असू द्या, ठीक आहे. चला बंद करून टाका. कृष्णा बंद करून